झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मुकुंदनगर परिसरातील तो भाग बनला नशेखोरीचा अड्डा. चर्ची गर्दुल्ल्याकडून नागरिक त्रस्त. भिंगार कॅम्प पोलीस काय कारवाई करणार? मुकुंदनगरकरांचे लक्ष. नगर शहरात नशाखोरी आणि MD विक्रीची रॅकेटची जोरदार चर्चा सुरू असतानाच नगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील CIV कॉलनी लगत शरद मुत्ता कॉलनी म्हणून ओळखला जाणारा परिचित असलेल्या भागात नशेखोरीचा मेळा लागलेला दिसतो, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. सकाळ संध्याकाळ या परिसरात संशयित तरुणांचा सतत वावर वाढल्याने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात अनेक नागरिक दररोज आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करण्यासाठी सकाळ संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र परिसरात चर्ची गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींचा वावर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच नशेसाठी वापरले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेले दिसून येत असल्याची नागरिकांकडून चर्चा आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी दिवसा तसेच रात्री संशयित व्यक्तीचा गर्दी होत असून सार्वजनिक ठिकाणी नशेचे सेवन केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलिसांनी या प्रकारे गांभीर्याची दखल घेऊन नियमित गस्त वाढवावी, संशयित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी तसेच परिसर नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित पोलीस यंत्रणेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे वाढत्या नशेखोरीबाबत भिंगार कॅम्प कोणती ठोस कारवाई करणार याकडे मुकुंदनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.